यानंतर एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते। कुर्ला बेस्ट बस अपघाताचं आणखीन एक सीसीटीव्ही आता समोर आलाय। अपघातानंतर बस चालक पळून जातानाचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे। चालक संजय मोरे पळून जातानाचा हा व्हिडिओ जो आहे तो देखील समोर आलेला आहे। हा ड्रायव्हर जो आहे ज्याने हा अपघात केला, 7 जणांना मृत्युमुखी पाडलं, हा ड्रायव्हर जो आहे तो पळून जातानाचा व्हिडिओ देखील आता समोर आलेला आहे। या ठिकाणची एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय। ज्यावेळेस या बसचा अपघात झाला त्या बसमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये आपण बघतोय की हा ड्रायव्हर जो होता संजय मोरे तो कशा पद्धतीने पळून जात होता आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी जमलेल्या लोकांनी त्याला पकडलं आणि चांगलाच बेदम चोप दिलेला आहे। 7 लोकांना मारणारा हा ड्रायव्हर जो आहे तो मात्र या ठिकाणी आपण बघतोय अगदी काही झालंच नाही अशाच आविर्भावात या बसमधून खाली उतरला आणि मग मात्र इथं जमलेल्या जमावानं त्याला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे। ज्या बसनं कुर्ल्यामध्ये अपघात केला, 7 लोकांचा जीव घेतला, 49 लोकांना गंभीर जखमी केलं, तीच ही बस आणि त्या बस मधला हा ड्रायव्हर आपण बघतोय। त्या बसच्या आतील सीसीटीव्ही जे त्या सीसीटीव्ही मध्ये ही आता दृश्य कैद झालेली आहेत। अनेक सीसीटीव्हीचे जे फुटेज जे आहेत ते आता समोर येत आहेत। अगदी निवांतपणे या ड्रायव्हरनं आपली बॅग उचलली आणि अगदी काही झालंच नाही अशाच आविर्भावात हा ड्रायव्हर या बसमधून खाली उतरलेला आहे। ही बस जी आहे त्या बसचे दार देखील बंद झाले होते, त्यामुळे या बसमधून खाली उतरण्यासाठी चक्क लोकांना बाहेर काढण्यासाठी इथं जमलेल्या जमावानं बसच्या काचा फोडल्या, लोकांना बाहेर काढलं आणि आपण बघतोय हा ड्रायव्हर जो आहे तो खाली लोकांना बघत आपली बॅग घेत या ठिकाणी 2 बॅग त्यानं उचललेल्या आहेत आणि या दोन्ही बॅग घेऊन त्यानं खाली उडी मारलेली आहे आणि त्यानंतर मात्र इथं जमलेल्या जमावानं त्याला बेदम चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं। कुर्ल्यामधला हा जो अपघात झाला होता त्या अपघातानंतर या बसमध्ये असणाऱ्या सीसीटीव्ही मध्ये ही दृश्य कैद झालेली आहेत। 7 जणांचा जीव घेणारी ही बस आणि त्या बसचा हा जो ड्रायव्हर जो आहे तो मात्र आपण इथं बघतोय इतका मोठा अपघात झाल्यानंतर त्याचे हे हावभाव आणि त्याची ही वागणूक बघितल्यानंतर अगदी काही झालंच नाही अशीच एकंदरीतच स्थिती या ठिकाणी या सीसीटीव्ही मध्ये त्याच्या चेहऱ्यावर त्याच्या वागणुकीमध्ये पाहायला मिळते। संजय मोरे असं त्याचं नाव आहे आणि हाच बसचा ड्रायव्हर ज्यानं 7 लोकांचे मुंबईमध्ये जीव घेतलेले आहेत। बस चालवणं माहीत नसताना देखील त्यानं ही इलेक्ट्रिक बस चालवली आणि त्यानंतर हा भीषण अपघात झाला। सचिन गाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सचिन, आपण बघतोय की हा सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे, काय अधिक सांगाल? या ड्रायव्हरची वागणूक आणि त्याचे हावभाव देखील इथं दिसत आहेत। नक्कीच आतापर्यंत जे सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलेले आहेत तेवढाच धक्कादायक हा फुटेज बघावं लागेल, फुटेज असण्याचं म्हणावं लागेल, कारण एवढा मोठा भीषण दुर्घटना केली, 7 लोकांचा मृत्यू झाला तर 41 लोक जखमी झाली आणि एवढ्या लोकांना जखमी करून एवढ्या लोकांच्या मृत्यू कारणीभूत ठरल्यानंतर आपण बघतोय की संजय मोरे हा अतिशय शांतपणे त्याच्या सीटवरून बाहेर होतो, अतिशय शांतपणे खाली उतरलेला आहे। त्यामुळे इतक्या मोठा अपघात केल्यानंतर देखील त्याच्या चेहऱ्यावर वागणुकीमध्ये कुठेही भीती किंवा दडपण दिसलेलं नाही। सचिन, असंच इथं दिसतंय। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।